नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 15 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहिलेला आहे काल प्रतिमा त्या म्हणत असतात की आत्ता माझी तन्वी कुठे असेल, काय करत असेल, ती कशा अवस्थेत असेल. आता अर्जुन म्हणतो प्रतिमा त्या प्लीज तन्वी कुठे असेल ना, आता हा विषय आपण ना इथेच थांबूयात असं अर्जुनला वाटत असतं. प्रतिमा त्या म्हणतात अरे असं कसं काय अर्जुन, अरे आपण तन्वीला शोधायला नको का, अरे आम्हाला ती भेटायला हवी ना, असं प्रतिमा त्या म्हणतात. अर्थातच त्यांची बाजूसुद्धा बरोबरच असते. तर रविराज म्हणतात की नाही, मला ना अर्जुनचं म्हणणं पटतंय. या प्रश्नाचा शोध घेण्याचा मी सुद्धा किती प्रयत्न केला प्रतिमा, हे तर तुला माहितीच आहे ना ग. आणि पुढे म्हणतात की आपली तन्वी कुठे असेल, आता तिचा शोध लागायलाच हवा. या सगळ्या गोंधळामध्ये ना मी केवढी मोठी चूक करून बसलो, हे तर तुला माहितीच आहे ना. अगं हे सगळं ना मृगजळाच्या मागे धावण्यासारखं आहे, यातून ना काही निष्पन्न होणार नाहीये. त्यामुळे तन्वी कुठे आहे आता ना, याचा आपण विचार करायलाच नको आहे, असं रविराजांचं स्पष्ट मत असतं. अर्जुन म्हणतो हो ना, या शोधामुळे ना आजपर्यंत खूप प्रॉब्लेम झालेत, खूप चुका घडल्यात. आता प्लीज तन्वीचा शोध आहे ना थांबवा म्हणून. पण हे सगळं ना प्रतिमात्यांसाठी खूप जड जात असतं. प्रतिमात्या म्हणतात इतकं सोपं आहे का रे अर्जुन, मी 20 वर्ष कुठल्या अज्ञातवासात काढलेत ना, हे मला माहिती. आणि आता असं कसं काय तन्वीला शोधायचं नाही, आणि तसंच जर का तन्वीच्या बाबतीत झालं असेल तर काय करायचं. आणि आता सध्या ती जर का कुठेतरी हाल सहन करत असेल तर आपण काही तिला वाऱ्यावर सोडून द्यायचं का. आता प्रतिमा त्या थोड्याशा इथे पॅनिक होतात. रविराज म्हणतात प्रतिमा हा वेडेपणा ना मी पूर्वी केलेला आहे, आणि आता मला पुन्हा तो वेडेपणा करायचा नाही आहे. आणि म्हणतात की माझ्या तन्वी प्रेमापोटी ना कुणीतरी तिची ओळख चोरली आणि मला केवढं मोठं फसवलं, हे तर तुला माहिती आहे ना. आता माझ्या तन्वी प्रेमापायी कोणालाही मला ना त्याचा फायदा घेऊ द्यायचा नाही. आता सुमन काकू म्हणते की अहो पण भाऊजी तुमचा ठाम विश्वास होता ना की तन्वी परत येईल म्हणून, पण मग आता असे हातपाय तर गाळू नकत ना. तर रविराज म्हणतात याला हातपाय गाळणं म्हणत नाहीत सुमन, आणि म्हणतात की हे बघ सत्याची जाणीव करून घेणं असं म्हणतात. प्रतिमा त्या म्हणतात अहो पण तुमचा विश्वास होता ना की मी सुद्धा परत येईन म्हणून, आणि मी आले ना परत. मग तसंच तन्वीच्या बाबतीत असं का नाही होणार, असं प्रतिमात्यांना वाटत असतं. आता बघा पुढे प्रतिमात्या म्हणतात हे बघा एकदा ठेच लागली म्हणून आपण चालणं तर सोडून देत नाही ना. रविराज म्हणतात हो ग, पण मला पुन्हा सगळ्यांच्या मनामध्ये ना आशा निर्माण करायची नाही आहे ग प्रतिमा. हे बघ तू परत होणारी ना निराशा मी आता नाही सहन करू शकत ग. त्यामुळे ना कसं आहे की माझ्या एकदाच्या केलेल्या मूर्खपणामुळे आज पुन्हा यांची काय अवस्था झाली ना, हे बघतोयच आपण सगळेजण. आता मला पुन्हा या विषयावरती ना चर्चा नको आहे, असं रविराज स्पष्टपणे त्यांचं मत मांडतात. आता प्रतिमा त्या रडायला लागतात. आता सायली लगेचच त्यांच्याजवळ जाते. इथे थोडंसं आहे ना असं इमोशनल म्युझिक दाखवले. सायली त्यांना समजावते प्रतिमात्या मला तुमचं दुःख कळतंय हो, पण प्लीज एवढा त्रास नका ना तुम्ही करून घेऊ. प्रतिमात्या खूप रडत असतात. रविराज म्हणतात माफ कर ग प्रतिमा, अगं पण मला सुद्धा ना कठोर व्हावं लागतंय ग. हे बघ आपण आता असं मान्य करून घेऊयात की आपल्या नशिबात आहे ना लेकीचं सुखच नाही आहे म्हणून, आता काय करणार ना, असं रविराज म्हणत असतात. सायली म्हणते रविराज काका खरंच तन्वी कधीतरी. इतक्यातच अर्जुन तिला अडवतो आणि म्हणतो बायको प्लीज सिनियर आणि प्रतिमात्यांना ना खोटी आशा दाखवू नकोस, असं म्हणून अर्जुन आता सायलीलाच गप्प करतो. आता पुढे बघा प्रतापराव म्हणतात आपण सगळेजण हा विषय बंद करू शकू की नाही हे मला माहिती नाही आहे, पण आपल्याला आपण जेवढं तन्वी आयुष्यावर बोलू ना तेवढं आपल्या सगळ्यांना ना याचा त्रासच होणार आहे, असं प्रतापराव म्हणतात. पुढे म्हणतात की पण त्यामुळे आपण काही दिवसासाठी तर ना हा विषय आपण इथेच थांबूया असं रविराजांकडे बघून म्हणतात. तर अर्थातच रविराजन हे सगळं पटतं. सायली म्हणते प्रतिमात्या तुम्ही मला पण तुमची मुलगीच मानतात ना हो, आणि म्हणते की मग तुम्ही असं का म्हणता की तन्वी तुमच्या जवळ नाही आहे म्हणून. अहो मी आहे ना तुमच्याजवळ, असं म्हणून आता प्रतिमात्यांना ते घट्ट मिठी मारते. आता अस्मिता म्हणते आणि प्रतिमात्या अगं आपलं इतकं छान भरलेलं घर आहे, मग जी इथे नाही आहे तिची आठवण काढून तू कशाला रडतेस ग, कशाला इतकी इमोशनल होतीयस, असं अस्मिताचं मत असतं. अश्विन म्हणतो तुम्ही सगळ्यांनी मिळून मला समजावलं की कुटुंब म्हणून आपण एकत्र राहायला हवं, म्हणूनच तर मी सावरलं ना. अगं आपल्यातला हा सगळा बॉन्ड आहे ना, हा कधीच संपणार नाही, असं अश्विन म्हणत असतो. पुढे अश्विन म्हणतो की त्यामुळे प्लीज प्रतिमात्या एवढं वाईट वाटून घेऊ नकोस ग. सायली म्हणते प्रतिमात्या तुमच्यावर एवढं प्रेम करणारी माणसं आहेत ना, मग आता डोळ्यातून पाणी काढू नका बरं अजिबात, म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या जवळ जाते. अर्जुन म्हणतो चला सिनियर प्रतिमात्या स्माईल करा आता सगळेजण, असं अर्जुन म्हणतो. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ना एक छान असं स्माईल येतं. अर्जुन म्हणतो की आपण सगळेजण एकत्र आहोत, सो बी हॅप्पी, असं अर्जुन म्हणत असतो. आता बघा ही सगळी सुभेदार मंडळी आहेत ना, आता एकमेकांच्या हातात हात घेतात आणि यांची एकी जी आहे तर ती आपल्याला इथे दाखवली आहे. दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की
इकडे रात्र झालेली असते आणि झोपण्याची तयारी सुरू असते. आता अर्जुन आहे ना तो शांत आणि गप्पच असतो जरा. आता सायली बघते त्याच्याकडे आणि म्हणते, अहो काय झाले तुम्हाला, एवढी तुम्ही शांत शांत का आहात म्हणून. तर अर्जुनची ना एकदम शून्यात नजर लावून अर्जुन बसलेला असतो. अर्जुन म्हणतो, प्रिया बाबतीत आपण जे जे काही ठरवलं होतं ना आपण ते सगळं काही मॅनेज केलं. तिच्यावरती आता इतके चार्जेस लागतील ना की ती आता आयुष्यभर जेलमधून बाहेरच येऊ शकणार नाही. आणि म्हणतो की या सगळ्याचा आपल्या फॅमिलीवरती इतका मोठा परिणाम होईल ना असं मला कधीच वाटलं नव्हतं गं. म्हणजे इतका इफेक्ट पडलाय ना की ते मी कधी इमॅजिनच करू शकलो नव्हतं. आता अर्जुन म्हणतो की पण आता तिचं आहे ना की एवढं मोठं खरं रूप समजल्यानंतर सगळ्यांना इतका मोठा शॉक बसेल किंवा वाईट वाटेल याची कल्पना तर होतीच. पण आता आपल्या घराची जी काही अवस्था आहे ना ती खरंच सायली ती मी कधीच इमॅजिन नव्हती केली. म्हणून आता अर्जुन जो आहे तर थोडा इमोशनल होतो. आता बघा सायली त्याला खूप छान समजावते. सायली म्हणते, इथे या, इकडे या बरं तुम्ही. अर्जुन म्हणतो, काय. तर सायली म्हणते, इकडे या ना. असं म्हणून आता सायली काय करते, अर्जुनला ना आरशाच्या समोर नेऊन उभा करते, म्हणजे त्यांच्या रूममधले असलेल्या आरशाच्या समोर. आणि म्हणते की मला ना तुमची 2 माणसांसोबत ओळख करून द्यायची. आणि म्हणते, हे बघा, आरशामध्ये हात करून सांगते की हे बघा, हे आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि या आहेत त्यांच्या पत्नी मिसेस सायली अर्जुन सुभेदार. अशी सायली ओळख करून देते. आणि म्हणते की या दोघांनी आजपर्यंत किल्लेदार आणि सुभेदार या कुटुंबावरती आलेली अनेक संकटं पळवून लावलेली आहेत. पण यांच्या कुटुंबाकडे कोणी वाकड्या नजरेने जरी बघितलं ना तर हे त्यांनाच चांगला धडा शिकवतात. असं सायली म्हणून त्याचं ना मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत असते. सायली म्हणते, कितीही वादळ आली ना तरी हे दोघं एकमेकांची साथ कधीही सोडत नाहीत, नेहमी एकत्रच असतात. आपण आहे ना यांचा आदर्श ठेवायला हवा. तरच आपण आपल्या कुटुंबांना ना आपण आत्ताच्या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो. ठीक आहे. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते, अर्जुन म्हणतो की अर्जुन सुभेदारचं मला काही माहीत नाही. हो, पण ही मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहे ना तर यांना तर मी चांगलाच ओळखतो. या ज्या घरात जातील ना तर त्या घरामध्ये टेन्शन, दुःख, निगेटिव्हिटी हे ना कधीच नसणार आहे. असं अर्जुन आहे ना बायकोचं कौतुक करत असतो. आणि आता सायलीसुद्धा स्माईल करते, अर्जुन पण स्माईल करतो. सायली म्हणते, आता कसं छान हसलात बरं, मला ना तुम्हाला नेहमी हसताना बघायचं आहे. अर्जुन म्हणतो, आणि तुझ्या चेहऱ्यावरून आहे ना 5 मिनिटासाठी सुद्धा स्माईल आहे ना कधीच गायब होत नाही. सायली म्हणते, बरं चला आता आपण झोपूयात का, आज आपण खूप मोठ्या दिव्यातून बाहेर पडलो आहेत, आपल्याला सुद्धा ना आरामाची गरज आहे, चला. आता असं म्हणून सायली झोपायला निघते तर अर्जुन लगेचच तिचा हात पकडतो आणि म्हणतो, बायको एक खूप काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट तू विसरतेस असं वाटत नाही का तुला. सायली म्हणते, झालं, जरा मूड चांगला झाला की लगेचच तुम्ही ना एकाच गोष्टीचा विचार येतो ना तुमच्या मनामध्ये. अर्जुन हसत असतो. सायली त्याच्या हातावर पटका देते आणि म्हणते, चला झोपायचे. आणि इथून पुढे ना यांचा थोडा रोमॅन्टिक सीन दाखवलेला आहे. अर्जुन म्हणतो, अरे म्हणजे तुला ब्लँकेटसाठी वेळ आहे आवरावरी करायला पण नवऱ्यासाठी वेळ नाही आहे ना. आता सायली असं म्हणून त्याच्यापासून लांब लांब पळत असते आणि हसत असते. आणि सायली म्हणत असते, मी ना आता खूप दमली, चला बरं तुम्ही ही झोपा. अर्जुन म्हणतो, नाही, मी तुला ना इतक्या लवकर झोपूच देणार नाही. सायली म्हणते, तुम्ही ऐकत का नाही होत. अर्जुन म्हणतो, मी आज तुझी मनमानी चालूच देणार नाही. आणि आता अर्जुन तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो तर सायली पुन्हा त्याला ढकलून देते आणि रूममध्ये असं पळत असते. अर्जुन पुन्हा तिचा हात पकडतो आणि ना इथून पुढे त्यांचा छान असा रोमॅन्टिक सीन दाखवलेला आहे. तुम्ही टीव्हीवरती हा सीन नक्की बघा, खूप छान दाखवलं आहे. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईकसुद्धा करा. कारण काय आहे ना की व्हिडिओ चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजून खूप सबस्क्रायबरची गरज आहे. आणि डेली प्रेक्षक तर रिव्ह्यू पाहतात पण काय ना की सबस्क्राईबच करत नाही. तर प्लीज असं करू नका, सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री आहे. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आता आपण पाहतोय सावर रे हे मरा या दोघांच्या रोमॅन्टिक सीनवरती हे गाणं आहे ना तर ते टाकलेलं आहे आणि खूप सुंदर सॉन्ग आहे हे. आणि या दोघांची आजची अशी रोमॅन्टिक रात्र अशी आज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आता आपण पाहतोय आपण दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली पाहतोय. आता सगळेजण चहा कॉफी पिण्यासाठी ना हॉलमध्ये जमलेले असतात. अश्विन म्हणत असतो, कसं वाटतंय आता पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणतात, घ्या आता तू डॉक्टर आहेस म्हणून पेशंट नसलेल्या माणसांना सुद्धा विचारत राहणार आहेस का कसं आहेस म्हणून. अश्विन म्हणतो, सॉरी ग. आणि असंच असतो. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, बरं तन्वी कुठे आहे म्हणून. आता तन्वी कुठे आहे म्हणल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह येतं ना. अस्मिता बाजू सावरून घेते. ती म्हणते, ती तिच्या खोलीत आहे ना ते आवरत असेल ना, येईलच हा इतक्यात. आता लगेचच पूर्णाजी म्हणतात, अर्जुन तर काय 9 वाजेपर्यंत उठणारच नाही, आता कुठे त्याची पहाट झाली असेल असं म्हणून आता पूर्ण
पूर्णाजी हसत असतात. आता बघा हा रविराज म्हणतात पूर्णाई आता आम्ही नाश्ता झालो ना की आम्ही निघतो आणि मुक्काम करणार नव्हतो, पण काय आहे ना की तरी आम्ही थांबलोच. आता पूर्णाजी म्हणतात आहोत तर तुमचंच घर आहे, ठरवायला कशाला हवं आहे, तुम्हाला हवं तसं तुम्ही राहू शकता. आता प्रतिमात्या म्हणतात हो पण आता आम्ही निघूच. सुमनसुद्धा हो म्हणून मान डोलवत असते. आता बघा आता आपण पाहतो इतक्यातच अर्जुन आणि सायली दोघे जणांना आता वरच्या रूममधून खाली येतात. आता पूर्णाजी त्यांना बघतात, हे दोघं जण शिडीवरून उतरून आलेत ते. आता लगेचच पूर्णाजी म्हणतात तन्वी अगं अस्मिता म्हणाली की तू तुझ्या रूममध्ये आहेस म्हणून, आणि मग तू वरती अर्जुनच्या रूममधून कशी काय बाहेर आलीस. म्हणजे आता या पूर्णाजींना अर्जुन आणि सायलीचं लग्न झालं हे सुद्धा यांना आठवत नसतं, आणि त्या सायलीला भलतीच कुणीतरी मुलगी समजत असतात आणि सायलीला त्या तन्वी समजत असतात. सायली म्हणते अहो मी सायलीचा ड्रेस घेतला होता ना तर मी तिच्या खोलीत ना द्यायला गेले होते असं. आता पूर्णाजी म्हणतात बरं बरं म्हणून, आणि म्हणतात की घे ये चहा पी म्हणून, आणि म्हणतात आणि अर्जुन तू सुद्धा आता लवकर उठलास ना तर ते बरं केलंस. अर्जुन म्हणतो तू आलीस ना आता परत, मग मी ना घाबरून मला जागच आली म्हणून अर्जुन आता हसत असतो. आता बघा पुढे पूर्णाजी म्हणतात की सगळेजण एकत्र असले ना की कसं बरं वाटतं ना घरामध्ये. ही मी यात्रा करत असताना माझं मन प्रसन्नच होतं तसं बघायला गेलं तर, पण तरीही घरी यावंसं असं मला वाटतच होतं असं पूर्णाजी म्हणत असतात. आता बघा अस्मिता म्हणते पण आता इतक्यात कुठं लगेच जायचं ठरवू नकोस पूर्णाजी, नाही तर सतत तुझ्या पायाला ना भिंगरीच लागलेली असते. सुमन काकू म्हणते पूर्णाई तुम्हाला कुठे बदल करावा असा वाटला ना तर प्लीज आमच्या घरी या पण हा प्रवास आता थांबवा. विमल म्हणते मी नाश्त्याला आणते सगळ्यांना. तर पूर्णाजी म्हणतात अगं विमल सायली आल्यानंतर सगळ्यांना एकत्रच नाश्ता देऊयात ना, सायली कुठे गेली आहे. आता सायली कुठे म्हणल्यानंतर सगळ्यांना कळतच नाही, बापरे मग ही समोर आहे ती कोण आहे, म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडतो ना, सगळे गोंधळतात. सायली म्हणते सायली हल्ली मधुभाऊंना एक दिवसाला भेटायला जाते ना, आज खरं तर ती नेहमी दुपारीच जाते पण आज आहे ना सकाळी लवकर उठूनच गेली असं सायली सांगून बाजू सावरून घेते. आता सगळेजण पण हो मध्ये हो मिसळतात सायलीच्या, पण अर्जुनांना प्रश्न पडायला लागतो. आता लगेच पूर्णाजी म्हणतात हो ग मधुभाऊंना आता बरं वाटायला हवं, सायलीचा ना जीव अडकलाय त्यांच्यामध्ये असं हे पूर्णाजी म्हणत असतात. आता बघा अर्जुनला इतकं टेन्शन येतं नाही, पूर्णाजी अशी काय म्हणजे वावरती ना आणि बोलते म्हणून. आता अर्जुन काय करतो अश्विनला इशारा करतो आणि त्याला म्हणतो जरा साईडला ये म्हणून. आता अर्जुन आणि अश्विन साईडला जातात आणि आता हे दोघं जण बोलायला लागतात. आता बघा अर्जुन म्हणतो की पूर्णाजी सायलीला तन्वी समजती हे आतापर्यंत ठीक होतं, हे आम्हाला डॉक्टरांनी पण सांगितलंय, पण आता तरीसुद्धा तिच्या इमॅजिनेशनमध्ये सायली एक्झिट करतीये. अरे म्हणजे मग आता ती सायली कोण, आणि पूर्णाजी आता कोणाला सायली म्हणून बघती. आता अश्विन म्हणतो अरे मला सुद्धा काहीच कळत नाही रे दादा, हे अशी काय करायला लागली ते. आणि आता दोघं म्हणतात की पूर्णाजीने ना सायली म्हणून एका कुठल्याच वेगळ्या तरी मुलीची इमॅजिनेशन तयार केली आणि तिचा ब्रेन सांगतो की समोरची दिसते ती तन्वी आहे आणि सायली दुसरीच कुणीतरी आहे, आणि म्हणतो की मला ना आता कळतच नाही की ती नेमका कसा विचार करते ती, आणि हे सगळं सायकॅट्रिस्टच सांगू शकतात असं अश्विन आणि अर्जुन बोलत असतात आणि चेहऱ्यावर स्माईल ठेवून हे सगळं बोलत असतात. आता बघा अश्विन म्हणतो आणि आता विशेष म्हणजे आपल्या सगळ्यांना आता काळजी घ्यावी लागणार आहे की तुझा आणि सायली बहिणीचा एकत्र फोटो कुठेही दिसायला नको आहे म्हणून, आणि त्या विशेष म्हणजे त्या प्रियाचा सुद्धा ना फोटो नाही दिसला पाहिजे असं अश्विन म्हणतो. आणि हे जर का फोटो तिने पाहिली ना तर तिचं खूप मोठं कन्फ्युजन होईल. अर्जुन म्हणतो हो बरं झालं सांगितलं, ती मी आता एक काम करतो मम्मानी आता विमलला सांगून ठेवतो. इतक्यातच प्रतिमात्या पूर्णाजी बघतात आणि म्हणतात ए तुम्ही दोघं जण तिकडं काय बोलतायत रे. तर अर्जुन म्हणतो नाही काहीच बोलत नाही आम्ही म्हणून लगेच दोघे जण सुद्धा येऊन जागेला उभारतात. आता बघा विमल येते आणि म्हणते अर्जुन दादा ही घ्या तुमची कॉफी, म्हणून विमल अर्जुनला कॉफी देते. तर अर्जुनच्या लक्षात येतं ना अरे त्याच्या कपावरती तर सायलीचा फोटो आहे म्हणून. आता अर्जुन इतका घाबरतो आणि पटकन त्याचा तो कप आहे ना तो चेंज करतो, म्हणजे सायलीचा फोटो स्वतःच्या बाजूला घेतो. आता विमल येते आणि सायलीला म्हणते सायली ताई हे घ्या तुमचा चहा. आता सगळेजण घाबरून बघायला लागतात ना. आता विमलच्या लक्षात येतं तिची काय चूक झाली ती. लगेचच विमल सुद्धा बाजू सावरते आणि म्हणते की सॉरी तन्वी ताई तुमचा चहा घ्या म्हणून. सायली म्हणते अहो विमल ताई माझा चहा घेऊन झाला आहे, आता ना मला थोडंसं दूध आणून द्याल का. तर विमल म्हणते हो देते आणते म्हणून. आता पूर्णाजी हे सगळं बघतात आणि म्हणतात अगो तन्वी लहानपणी तुला दुधाला नाक मुरडणारी तन्वी आज दूध मागते, बघितलं का रे विराज. अहो दूध पिण्यासाठी तन्वीचे किती नखरे असायचे, आठवतंय ना तुम्हाला. तर विराज म्हणतात हो आठवतंय ना मला, आठवतंय. आता बापरे पूर्णाजींसमोर घरच्यांना ना खरंच खूप मोठं कोड असतं. रविराज म्हणतात तन्वीसमोर दूध पकडणं
म्हणजे खूप मोठं संकटच असायचं. प्रतापराव म्हणतात हो ना, मग आता तन्वीसाठी ना त्यानंतर पुढे खास गाण्याचा कार्यक्रम पण व्हायचा आपल्या घरी लहानपणी तन्वीच्या. आता पूर्णाजी म्हणतात हो ना. प्रतिभा त्या म्हणतात पूर्णा तन्वीसाठी तू गाणं म्हणायचीस, तू ते आठवतंय का मला बरं का. आता कल्पनाताई म्हणतात बरं जाऊ दे ना आता सगळा तो विषय, कशाला उगीच तो विषय बोलायचा आहे ना. आणि कल्पनाताई म्हणतात पूर्णाई तुम्ही कॉफी प्या ना. तर पूर्णाजी लगेच खो म्हणून कॉफी प्यायला लागतात. पण त्यांच्या डोक्यातून काही केल्या तन्वीच्या आठवणी जातच नसतात. पूर्णाजी म्हणतात की तन्वी तू अशी गप्प गप्प काय आहेस ग. आता सायली काहीच बोलत नाही. हा आता पूर्णाजी म्हणतात आठवतोय ना ग तुला गाण्याचा कार्यक्रम. सगळेजण ना आता घाबरायला लागतात ना. आता जर का सायलीला तर काहीच माहिती नाही आता काय होणार ना म्हणून. आता बघा तरीही ना आज सायली खूप छान बाजू सांभाळून घेते. हां सायली म्हणते हो आठवतंय, हां मला आठवतंय. लगेच अस्मिता म्हणते डॅड पूर्णाजी ने अवघड काही विचारलं तर लहानपणीचं. तर प्रतापराव म्हणतात नाही नाही ती काही विचारलं असं तर मला वाटत नाही. तर लगेच पूर्णाजी म्हणायला लागतात ना चांदोबा चांदोबा भागलास का, निंबोणीच्या झाडामागे लपलास का, असं म्हणतात. आणि आता सायलीकडे बघायला लागतात की तिला काही आठवतंय का म्हणून. आता सायलीसुद्धा बघा हां लगेचच ना आठवायचा प्रयत्न करायला लागते. सायलीला स्वतःलाच कळत नाही की त्याच्या बाबतीत हे सगळं काय घडतंय म्हणून. पूर्णाजी म्हणतात अगं कर ना आता पूर्ण. तरी ही सायली आणखी विचारच करत असते. आता बघा हा सगळ्यांना टेन्शन येतं. कल्पनाताई म्हणतात पूर्णाई तन्वीने दूध प्यावं म्हणून हे गाणं गायच्या आणि मग तन्वी पुढच्या 2 ओळी एकदम चुकीच्या गायची. पण हे आता आपण सायलीला कसं काय कळणार ना, म्हणजे आपण कसं सांगणार तिला, असं या कल्पनाताई या तिघांना म्हणत असतात. म्हणजे रविराज, प्रतिमा आणि सुमनना. आता बघा सगळ्यांच्या समोर खूप मोठा पेच निर्माण झालेला असतो. पण सायली काय करते डोळे बंद करून घेते आणि आता तिला तिच्या लहानपणीचं ते गाणं आठवत असतं. म्हणजे सायलीला आतापर्यंत कृती काय आठवलेल्या नाही आहेत कोणाच्याही, फक्त ना गाणेच आठवलेले असतात. पूर्णाजी पुन्हा गाणे म्हणायला लागतात चांदोबा चांदोबा लपलास का, असं काही त्यांचं गाणं सुरू होतं. आता बघा हां सायली लगेचच म्हणते निंबोणीचं झाड वर फांदी मामाच्या वाड्यावर बंदी, असं म्हटलं की लगेच पूर्णाजी हसायला लागतात. कारण का तर तन्वी सेम अशाच चुकीच्या 2 ओळी गायची ना. आणि अर्जुनला आणि घरातल्या सगळ्यांना खूप मोठा शॉक बसतो. अर्जुनला तर समजतच नाही. सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात. अरे सायलीला कसं काय हे गाणं माहिती ना, असा प्रश्न पडतो. पूर्णाजी म्हणतात एवढी मोठी झालीस तरी सुद्धा ना लहानपणीची आठवण तू काही विसरली नाहीस ग, असं म्हणल्यानंतर अर्जुन तर कंटिन्यू बघत असतो या सायलीकडेच. पूर्णाजी म्हणतात तू या 2 ओळींचे शब्द अगदी चुकीचे म्हणायचीस. निंबोणीच्या झाडावर फांदी आणि मामाच्या वाड्यावर बंदी असं म्हणायचीस. आणि पूर्णाजी ना खूप खुश होतात की हिने कसं माझं वाक्य करेक्ट कंप्लीट करून दिलं म्हणून. आता बघा पुढे सगळ्यांना तर आश्चर्य वाटलेलंच असतं. तर पूर्णाजी म्हणतात आणि त्यावेळेस प्रताप म्हणायचा अगं तू माझ्या वाड्यावर का बंदी आणायला लागलीस, आणि म्हणून सगळेजण आता हसायला लागतात. आणि आता पूर्णाजी म्हणतात तू जेव्हा लहानपणी असं बोलायचीस ना त्यावेळेस आम्ही सगळेजण खूप पोट धरून हसायचो ग, अशा लहानपणीच्या आठवणी सांगायला लागतात. पण अर्जुनला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि तसं अर्थातच घरच्यांना सुद्धा की सायलीला कशा काय बरोबर त्याच चुकीच्या सेम ओळी जमल्या म्हणून. आता बघा सायली विचार करायला लागते की अरे हे कसं काय शक्य, म्हणजे मी लहानपणी म्हणजे जेव्हा मी आश्रमात होते ना तेव्हा मी सुद्धा याच 2 ओळी अशाच चुकीच्याच म्हणायचे आणि त्यावेळेस मधुभाऊ पण खूप हसायचे. आणि सायली म्हणते एवढा योग कसा काय असू शकतो, सायली असा विचारच करत असते. पूर्णाजी म्हणतात तुझ्या तोंडून हे गाणं ऐकताना परत तू 5 वर्षाची झालीस ना असं वाटायला लागलंय ग मला आता. आणि म्हणतात की मुलं मोठी झाली आपापल्या कामाला लागली तरीही नातातल्या काही गोष्टी कधीही विसरत नाहीत आणि आपल्या बाबतीत सुद्धा अगदी असंच आहे असं पूर्णाजी म्हणतात. आता बघा हां पुढे पूर्णाजी म्हणतात मुलांशी आपल्या घराची नाळ जोडलेली जी असते ना तर ती अशी जोडलेली असते. अर्जुन म्हणतो पूर्णाजी आता प्लीज तू रूममध्ये जाऊन आराम करतेस का. पूर्णाजी म्हणतात जाते जाते माझ्या नातेशी मला कोणी नीट बोलू सुद्धा देत नाहीये. आता विमल म्हणते पूर्णाई मी येते तुमच्यासोबत म्हणून. आता विमल कप ठेवते आणि आता पूर्णाजीला घेऊन रूममध्ये निघून जाते. आता बघा पूर्णाजी आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की अरे हे सायलीने इतकं करेक्ट कसं काय म्हणजे ते चुकीचंच गाणं म्हणून दाखवलं ते. अर्जुन पटकन येतो कप ठेवून आणि लगेच म्हणतो की बायको तू एक्झॅक्टली त्या 2 ओळी चुकीच्या कशा काय गायलीस ग, तुला कसं काय माहिती, तुला हे माहिती होतं का आधीपासून. तर सायली लगेच म्हणते नाही हो मला खरंच माहिती नव्हतं म्हणून.
आता ही सुमन म्हणायला लागते, मला तर ना भीतीच वाटायला लागली होती की सायली आता पुन्हा ना काय उत्तर देणार म्हणून. इतक्यातच आहे ना प्रतापराव म्हणतात, तन्वीसुद्धा हे गाणं असंच चुकीचं म्हणायची आणि माझ्या कानामध्ये अजून ते गाणं वाजतंय ना. अरे पण पण हे तुला कसं काय ग माहिती? तर सायली म्हणते, योगायोग असेल कदाचित. आणि म्हणते की आश्रमात असताना ना मधुमऊ पण हे गाणं म्हणायचे आणि मी या 2 ओळी असेच म्हणायचे लहानपणी. त्यावेळेस मधुभाऊ खूप हसायचे आणि म्हणायचे की तुझं त्या चांदोबाचं तुझ्या मामाशी काय वाकडं आहे, त्या बिचाऱ्याला मामाच्या वडावर याला का बंदी आहे? अस्मिता म्हणते, हा फक्त योगायोगच असू शकतो, दुसरं काय एक्सप्लेनेशन देणार ना आपण आता यासाठी, असं म्हणून सगळेजण विषय टाळतात. बघा हा अर्जुन म्हणतो, पण नेहमीच असे योगायोग होतील आणि सायलीचा अंदाज खराच ठरेल असं तर होणार नाही ना. आज सायली हे गाणं चुकीचं गायली नसती तर काय झालं असतं, ती पूर्णाजीला किती त्रास झाला असता, मग आपण काय केलं असतं, असं हा अर्जुन म्हणत असतो. आणि बघा हा पुढे ना सगळेजण आता थोडे चिंतित होतात, पण तसं नाही ना झालं आणि यापुढे सुद्धा नाही होणार. उलट पूर्णाजी किती हसत हसत निघून गेल्या, बघितलं ना तुम्ही, त्यांना माझ्याशी बोलायचं होतं. आणि म्हणते की तरी त्या खूप खुश होत्या ना, आणि शेवटी आपण हे सगळं पूर्णाजींना चांगलं वाटावं म्हणूनच हे सगळं करतोय ना. आता कल्पनाताई म्हणतात, अर्जुन हे बघ, सगळ्यांना काळजी वाटणं अगदी साहजिकच आहे रे, पण आता सांग की आपला नाईलाज आहे रे, नाही म्हणजे आपण दुसरा कुठलाच पर्याय आपल्याला सापडेपर्यंत सायलीला तन्वी म्हणून राहावंच लागणार आहे, असं या कल्पनाताई म्हणत असतात. आता बघा हा पुढे अश्विन म्हणतो की सायली वहिनींकडे तन्वी म्हणून बघितलं ना तरच पूर्णाजींना स्वस्थ राहील. आणि विशेष म्हणजे आज सकाळी पूर्णाजीचं BP ना एकदम नॉर्मल दाखवत होतं, त्यामुळे या नाटकाचा आपल्याला नक्कीच उपयोग होणार आहे असं अश्विन सांगत असतो. आता बघा हा रविराज म्हणतात की पण अश्विन मला एक गोष्ट सांग की पूर्णाईंचं काउन्सिलिंग सुरू करायचं म्हणत होतास ना. अश्विन म्हणतो, हो ते उद्यापासून सुरू होणार आहे आणि हो आता त्यांना मेडिसिनसुद्धा सुरू आहेच ना, काउन्सिलिंगसुद्धा उद्यापासून सुरू होईल. सायली तन्वी बनवून पूर्णाजींसमोर वागण्याचा प्रयत्न आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल असं अश्विन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो, आणि या सगळ्यामुळे पूर्णाजीला ना नक्कीच बरे वाटेल. सायली म्हणते, हे बघा आपण जे काही ठरवले ना तर ते करूयात. आता जशी परीक्षा मी पार पडले ना तशीच या पुढच्याही परीक्षा मी पार पाडीनच असं सायली म्हणत असते. रविराज म्हणतात, बरं प्रतिमा आता आपण निघूयात का? आणि सगळ्यांना म्हणतात, हे बघा आमची कधीही गरज लागली ना तर अगदी मध्यरात्री सुद्धा ना आम्ही येऊ, आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे. सुमन म्हणते, पूर्णाईंची ना काळजी करू नका, सायलीने जबाबदारी घेतली ना आता मग ती पूर्ण व्यवस्थितपणे पार पाडेलच म्हणून असं सुमन म्हणते. सगळ्यांना ना या सायलीचं खरंच खूप कौतुक वाटत असतं. सायली म्हणते, हो तुम्ही सुद्धा ना काळजी घ्या हां. रविराज म्हणतात, येतो आम्ही आता. म्हणून आता रविराज, प्रतिमा, त्या आणि सुमन हे तिघजण सुद्धा ना आता तिथून निघून जातात. आता आपण बघतोय जेलमधला सीन, तिथे सगळेजण कैदी बसलेले असतात. इथेच ना आता पोलीस येतात आणि म्हणायला लागतात की थांबा 1 मिनिट, मला ना एक महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे. इथे आपण सर्व कैद्यांना ना पिशव्या शिवण्याचं काम दिलं होतं, त्यातील तुमच्यातीलच एक कैदी यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली आहे आणि त्यांच्या वागणुकीत देखील ना खूप बदल झालेला आहे, त्यामुळे त्याला जेलकडून एक सर्टिफिकेट देण्यात येत आहे आणि त्याचं अभिनंदन देखील करण्यात येत आहे. आता नागराज खात असतो आणि आता महिपत खाली मान घालून बसलेला असतो. पोलीस म्हणतात, आणि त्या कैद्याचं नाव आहे महिपत शिकरे. आता महिपतला लगेच आश्चर्य वाटतो ना, महिपत लगेच उठूनच उभारतो आणि लगेचच पोलीस सुद्धा आता त्याच्याजवळ येतात. महिपतला इतकं आश्चर्य वाटत असतं आणि फार भारी वाटत असतं. पोलीस आता त्या महिपतला म्हणतात, महिपत हे बघ, तुला आता उत्तम कामगिरी आणि चांगल्या वागणुकीसाठी ना हे सर्टिफिकेट मिळतंय. म्हणून आता महिपतला जेलकडून चांगल्या वागणुकीबद्दल सर्टिफिकेट मिळतं आणि सगळे कैदी पोलीस आता टाळ्या वाजवायला लागतात. महिपत म्हणतो, धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद तुमचे, असं म्हणतो. आणि म्हणतो की हे सर्टिफिकेट आहे ना माझ्या अगदी जीवापेक्षा ना जास्त जपी ना. आणि म्हणतो की आणि मी माझ्या वागणुकीत आणखीन चांगली सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन हां, असं महिपत म्हणत असतो. पण नागराजचं ना तोंडच पडलेलं असतं. पोलीस म्हणतात, तू जर असा सुधारलास आणि चांगली कामगिरी केलीस ना तर तुझी देखील या कारागृहातून लवकरात लवकर सुटका होऊ शकते. ऑल द बेस्ट, असं म्हणून पोलीस आता शेकहँड करतात आणि आता महिपत तिथून आणि पोलीस निघून जातात. महिपत तिथल्या कैद्यांना म्हणतो, आणि तुमच्या सगळ्यांचे सुद्धा धन्यवाद बरं का. तिथले आता कैदी म्हणतात, अभिनंदन शिकरे, तुम्ही तर कमालच केली, आता सरकार तुम्हाला लवकर सोडेल बघा. महिपत म्हणतो, खरंच तुमच्या सगळ्यांचे खूप आभार बरं का, आणि माझ्यामुळे तुम्हाला जर का काही त्रास असेल तर मला वेळीच सांगा बरं का, मी माझी चूक वेळीच सुधारण्याचा प्रयत्न करेन. मला ना आता
भविष्यात साधी मुंगीसुद्धा मारायची नाही आहे. आता माझं काही चुकलं असेल तर सांगा असं पुन्हा पुन्हा महिपत त्या कायद्यानं बोलायला लागतो. आता ते कैदीसुद्धा हो म्हणतात आणि आता तिथून निघून जातात. आता बघ महिपत आहे ना, ते सत्यवीर अगदी अशी छातीशी कवटाळून बसलेला असतो तिथल्या बेंचवर आणि नागराज हे सगळं बघत असतो. नागराजला खूप राग येत असतो महिपतचा. नागराज म्हणतो, अरे काय बस ना, आता कागदाचा तुकडा आहे तो आता साधा, काय त्याला काय आता 24 तास मिठी मारून बसणार आहेस का? महिपत म्हणतो, नाही नाही नागराज शेठ, असं कसं बोलताय, हा नुसता कागदाचा तुकडाच नाहीये, हे सर्टिफिकेट आहे. आणि तुम्हाला सांगू का, मी जेमतेम 4थी शिकलेला माणूस आहे आणि शाळेत जाणं मला माहीत नाही, पुस्तक वाचणं मला माहीत नाही, कशी बशी 4थी केली मी, दांडगाच विद्यार्थी होतो ना मी. पण शिक्षकांचा लय मार खायचो आणि शाळेतल्या पोरांना पण मी मारायचो. त्याच्यामुळे तेव्हा मला जी काही शाप लागली होती ना, ते काल परवापर्यंत पुरले बघा. आणि म्हणतो, हे सर्टिफिकेट बघून बद्दल मला काहीच माहीत नव्हतं आणि ते आज मला मिळालं. म्हणजे आज आयुष्यात कुणीतरी माझं ना पहिल्यांदा एवढं कौतुक केलंय, तर याची किंमत तर मला असणारच ना नागराज शेठ. कागदाचा तुकडा म्हणून याला कसं चालेल सांगा बरं. आता महिपतना प्रेक्षकांना खरंच खूपच चांगला दाखवलेला आहे नागराज म्हणतो, आता ना याला तर पागल व्हायला लागलाय पूर्वीसारखं याला आता सुधारवायचं तर कसं, असा नागराज एकटाच बोलायला लागतो. आता आपण पाहतोय पुढचा सीन. पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय की ही प्रिया आहे ना, अशी बेंचवरती हात टेकून बसलेली असते. असं ते कॉन्स्टेबल येते आणि तिला म्हणते, तुला काही नाश्ता करण्यासाठी किती वेळा सांगायचं, चल गपचूप गोमानं नाश्ता करून घे. प्रिया म्हणत असते, नको आहे मला. कॉन्स्टेबल म्हणते, तुला जरा जास्तच माज आलाय का ग, मिळते ना मुकाट्याने तर ते खाऊन घे, एकदा नाश्त्याची वेळ संपली ना पुन्हा मिळणार नाही. प्रिया म्हणते, नको आहे मला, जोपर्यंत माझा नवरा येऊन मला भेटत नाही ना तोपर्यंत मी काही खाणार नाहीये. कॉन्स्टेबल म्हणते, तो नाही आला तर उपाशी बसणार आहेस का, चल खा. प्रिया जोरात ओरडते, सांगितलं ना तुला नाही खाणार म्हणून. आणि मी म्हणते ना अश्विनी येणार आहे, तो माझ्याशिवाय ना नाही राहू शकत. आता कॉन्स्टेबल म्हणते, तुझी ही नाटकं, तुझी लव्ह स्टोरी ऐकायची नाही आहे, मला गपचूप खाऊन घे. प्रिया आता ताटबीर करून देते आणि म्हणते, अश्विनी येणार आहे, मला भेटायला अश्विनी येणार आहे, तो त्याच्या हाताने मला भरवेल आणि मगच मी खाईन. माझे घरचे सुद्धा मला येणार आहेत, मी खाल्लं नाही ना तर नाही चालणार आहे त्यांना. आणि म्हणते की मी खाऊ म्हणून तर ते नक्की येतील. कॉन्स्टेबल म्हणते, आता हिला कसं खायला घालू मला तेच कळत नाही. मग कॉन्स्टेबल आता तिथून निघून जाते आणि ही प्रिया बघा अजूनही विचारातच असते. आता आपण पाहतोय सुभेदारांच्या घरचा सीन. आता अर्जुन इकडे त्याच्या रूममध्ये आवरावरी करत असतो. आता सायली अस्मिताच्या बाळाला घेऊन येते आणि म्हणते, बघितलं का, आम्हाला आज मामाची आठवण आली. आता अर्जुन म्हणतो, अरे वा, कोण आलं इथे. सायली म्हणते, कसला वास येतो इथे. अर्जुन म्हणतो, रूम फ्रेशनर आहे. सायली म्हणते, एवढा उग्र वास. तर अर्जुन म्हणतो, काही काय अगं नेहमीच तर आहे. आणि म्हणतो, बाळा तुला माहिती आहे का, हा फ्रेग्रन्स आहे ना मामीच्या आवडीचा आहे. आणि बाळाशी खेळत असतो अर्जुन. आता सायलीला अर्जुन म्हणतो की, बायको मी खेळतो याच्याशी, तू मला ना माझी पिंकवाली फाईल शोधून दे ना, मला सापडतच नाही. सायली म्हणते, बाळा बघितलंस ना, तुझ्या मामाचं ना एकही काम मामीशिवाय होतच नाही बरं का. आता हेच बघ, मामाची पिंक फाईल आहे ना समोरच आहे, पण मामाला तरीसुद्धा मामा हा मामीलाच विचारतोय. आणि आता अर्जुनच्या लक्षात येतं फाईल समोरच असते. अर्जुन म्हणतो, बाळा कसं आहे ना की तुझ्या मामीने ना तुझ्या मामाला खूप लाडावून ठेवलंय, त्याला स्वतःची कामं काही करूच देत नाही, मग मामा तरी काय करणार नाही का. सायली म्हणते, बघितलंस ना बाळा, आता मामा स्वतःच्या चुका सुद्धा मामीवरच ढकलतोय आणि ते बाळ सुद्धा चांगलं हो मन प्रतिसाद देत असतं. सायली म्हणते, बरं ऐका ना, याची दुधाची बाटली खाली राहिली, मी पटकन घेऊन येते याला खेळवा म्हणून. आणि अर्जुनच्या हातात बाळाला देते. तर अर्जुन म्हणतो, अरे मी एकटा इथे याच्यासोबत असं कसं काय रू. सायली म्हणते, असं काय करते, मी 2 मिनिटात येते ना बाटली घेऊन पटकन. आणि हे बघा, तुम्हाला मांडीवर खेळवायचं नसेल ना तर त्याला बेडवर ठेवा आणि त्याला दोन्ही साईडला उशा लावा, तेवढ्यात मी आलेच. अर्जुन म्हणतो, हे बघा ऐक, माझ्या एकट्यावरती अशी ही रिस्पॉन्सिबिलिटी टाकू नकोस, एक काम कर, याला ना परत अस्मिताताईकडे जाऊन ठेवून ये. सायली म्हणते, असं काय करताय, अस्मिताताईंची झोप झाली नाही म्हणून त्या झोपल्यात आणि म्हणून तर ते मी याला घेऊन आले ना. आणि एवढं काय 2 मिनटं जरा याची काळजी घ्यायला सांगितली तर हे घ्या खेळवा त्याला, आलेच मी म्हणून सायली खुळखुळा देते आणि तिथून निघून जाते. अर्जुन म्हणत असतो, थांब बायको, मला अगं नाही जमत आहे, हे कसं खेळायचं ते, असं म्हणून बाळाला दोन्ही हातात घेतलेलं असतं आणि म्हणत असते, बाळा मस्ती करायची नाही आपल्याला शांत राहायचं आणि ते बाळ पण खूप शांत असतं. आता अर्जुन म्हणतो, अरे आता याला घेऊन मी काय करू. आणि म्हणत असतो, हां एक मिनटं तुझे मामी येते, मामी सांगून गेली ना आपल्याला की आता इथं झोपायचं म्हणून. असं म्हणून अर्जुन काय करतो की बाळाला बेडच्या कडेवरच ठेवतो आणि आता त्याला म्हणतो की, आता बघ, आता मग तुला इथं झोपायचं आणि मग मामा तुला उशी ठेवणार आहे आणि असं म्हणत असतो. आणि आता ते बाळ आहे ना असं एक साईडला व्हायला लागलेलं असतं, म्हणजे ते पालतं पडण्याचा प्रयत्न करत असतं.
आणि अर्जुन आता उशी घ्यायला जातो. इतक्यातच ते बाळ आहे ना पालतं पडतं आणि इतक्यातच सायली येते आणि बघते आता बाळ अक्षरशः बेडच्या कडेवरून ना खाली पडायला लागलेलं असतं. आणि इथेच ठरलं तर मग चाचा हा भाग नाही संपलेला दाखवलाय. प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. आता ठरलं तर मग मध्ये आपण उद्या पाहणार आहोत की सायली त्या बाळाने अर्जुन बाळाशी खेळत असतात. सायली म्हणत असते त्या बाळाच्या एवढ्याशा डोळ्याकडे हाताकडे, तरी बघा तुम्ही किती छान आहे हे. आणि आता सायली म्हणते विमलताई जरा पटकन बशीत शिरा घाला ना आणि त्यावरती आंब्याच्या फोडी पण घाला. आता प्रतापराव म्हणतात पण तुला हे कसं काय माहिती. कल्पनाताई म्हणतात तरी मी जेव्हा लहान होती ना तेव्हा ती स्वतःच्या हाताने त्या शिऱ्यावरती आंब्याच्या फोडी घालायची आणि मग ती पूर्ण आईने नेऊन द्यायची. पण हे तुला कसं काय कळतंय. आणि आपण पाहतोय की सायली आणि पूर्णाजी या दोघीजणी गप्पा मारत असतात आणि दारातून कल्पनाताई हे सगळं बोलणं ऐकत असतात. सायली म्हणत असते पुन्हाही मला ना तुझी साडी हवी आहे. आणि आता पूर्णाजी म्हणत असतात अगं वापरलेली साडी तुला कशाला हवी आहे. सायली म्हणते तुझी साडी नेसून मिरवीन मी, तुझ्या साडीतून मिळणारा मायेचा ओलावा मला पुन्हा एकदा हवाय गण. हे सगळं आता प्रतापराव आणि कल्पनाताई ऐकत असतात. खूप सुंदर भाग दाखवला आहे आजचा आणि उद्याचा सुद्धा खूप छान आहे. त्यावेळी ना नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.